दादर गावात श्री विठ्ठल रखुमाई हिरक महोत्सव सोहळा संपन्न। विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। महाराष्ट्र ही संतांची आणि रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आहे, तर पेण तालुक्यातील दादर हे गाव साधू संतांचे ठिकाण आणि हरिनामाच्या वाहत्या प्रवाहाची नदी आहे। या नदीच्या प्रवाहात अखिल विश्वाचे मूळ स्वरूप आनंद आहे। मानवाला या प्रचितीची अनुभूती यावी, समाजामध्ये एकता नांदावी, वैरभाव अविचाराला सुरुंग लावून संत दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून गेली 60 वर्षे दादर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात हिरक महोत्सव साजरा करण्यात येतो। श्री पांडुरंगाच्या कृपेने माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, स्वामी परमानंद महाराज, स्वामी अक्षयानंद महाराज यांच्या कृपेने गुरुवार दिनांक 16 ते सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी विठ्ठल आळी येथे श्री विठ्ठल रखुमाई हिरक महोत्सवी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रवचन, हरिपाठ, भजन, कीर्तन तसेच सचिन धुमाळ म्युझिक अकॅडमी प्रस्तुत बासरी रंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आज रविवार रोजी पेण येथील दिगंबर महाराज राऊत यांचे सुश्राव्य कीर्तन व पुष्पवृष्टीचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कीर्तन, पुष्पवृष्टी व विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली होती। या हिरक महोत्सवी सप्ताहात कीर्तनकार व ज्यांनी मोलाचे सहकार्य केले अशा सर्वांचे विठू माऊलीची सुबक मूर्ती देऊन सत्कार करण्यात आले। सर्व भाषेमध्ये म्हणायचं झालं तर भगवान परमात्म्याला आपण शरणागती गेल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा दृष्टी करतो, नवे नवे तो आपल्या पदावरती प्रत्येकाला घेत असतो। म्हणून या जीवाला सुख होण्याकरता आपण आज सर्वजण सुखी आहोत, परंतु कशाने? देहाने सुखी आहोत। देहाला जे जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी आपण पुरवण्याकरता तत्पर आहोत। सायासे करसी प्रपंचाकरता आपण सातत्याने सायास करतो, पण देवाला भजत नाही कोणत्याही गुणाने। आणि म्हणून भगवान परमात्म्याला आपल्याला त्या भगवंताला पाहायचं असेल, ज्या दृष्टीने पाहायचं आहे ते अंतर्मुख होऊन पाहणं गरजेचं आहे।